तुम्ही सगळे मामा आहात, तुम्ही सगळे उमेदवार आहात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि शेवटी काळजी करू मामा, नका काळजी करू. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी करा. तुमचं काम केलं असलं तर, तुम्हाला सभामंडप दिला असला तर, तुमच्या गावासाठी विकास निधी दिला असला तर, तुम्हाला कुठं वैयक्तिक कामासाठी माझा उपयोग झाला असला तर, मी म्हणणार सगळीच कामं झाली तरच तुम्ही मला आशीर्वाद दिला पाहिजे. मी काय एवढं बोलतो, मी केलंय म्हणजे मनापासून केलंय, प्रामाणिकपणे केलंय. कधी जवळचा लांबचा पक्षाचा जातीचा गटाचा कधी विचार केला नाही. प्रत्येक माणसाला कशी मदत होईल, प्रत्येक माणसाला कसं सहकार्य होईल, यासाठी बाबांनो मी प्रामाणिकपणे सगळे मामा आहात, तुम्ही सगळे उमेदवार आहात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी जर तुमच्यासाठी काय केलं असलं तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा आणि शेवटी नका काळजी करू मामा, नका काळजी करू. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी करा. आता अधिक काय बोलत नाही. आपलं पाणी आपल्याला निरा त्या ह्यातनं घ्यायचंय, त्या बोगद्यातलं पाणी आपल्यात घ्यायचंय. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, हा सगळा प्रश्न तुमचा सगळा कायमचाच मिटणार आहे. महत्वाचा हाच नंबर 1 ला प्रायोरिटी त्याला प्रायोरिटी 1 नंबर महत्वाचा मागाशी म्हणून म्हणलं. त्यामुळं ते तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात. त्यामुळं भविष्यामध्ये काळजी करू नका. हा मामा तुमच्यासाठी जाईल आणि नुसतं निवडणुकीपुरतं नाही, निवडणुकीपुरतं येऊन गोड बोलायचं, निवडणूक 5.25 वर्ष कुठेतरी गायब व्हायचं असं नाहीये. 5.5 वर्ष तुमच्या निवडणूक दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे राहिलेलं, कुठं फिराय गेलो नाही, कुठं गेलो नाही, कुठं तुमच्या सगळ्याबरोबर राहिलेलो आहे. तुमच्यात प्रत्येक अडचणीला धावून म्हणणार नाही सगळी माझ्याकडून पूर्ण झाल्यात, पण अजून काय राहिलं आपण पूर्ण करूया. पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ सहकार्य द्या, ही विनंती तुम्हाला सगळ्यांना करू.